आणि आज आपण दोन खास पाहुण्यांबरोबर गप्पा मारतोय. आपण पुण्याला जाऊयात. आपल्यासोबत सतीश पाकणेकर आहेत. सर, आपण तुमच्या कॅलेंडर विषयी बोलत होता. याची सुरुवात कशी झाली हे तुम्ही सांगितलं, पण तुमच्या प्रत्येक वर्षीच्या कॅलेंडरला एक थीम असते आणि त्या थीम नुसार असणारे वेगवेगळे फोटो असतात. या थीम्स विषयी सांगा ना. आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या थीम्स वरती कॅलेंडर केलेत? 2003 साली प्रथम कॅलेंडर करताना म्युझिक मधले जे कलावंत आहेत, इंडियन क्लासिकल म्युझिक मधले, त्यांची प्रकाशचित्र घ्यायचं असं ठरवलं. आणि मग त्या वर्षी नंतर प्रत्येक वर्षी असा विचार केला की एक वेगळी थीम घेऊन जर का केलं तर ते लोकांना जास्त आवडेल. मग 2004 सालचं जे कॅलेंडर होतं ते आनंद यात्री पुलं, म्हणजे अर्थात आपल्या सर्वांचे लाडके भाई म्हणजे पु ल देशपांडे यांची मी काढलेली जी प्रकाशचित्र होती ती वापरून मी एक कॅलेंडर तयार केलं, आनंद यात्री पुलं. लोकांचा खूप उत्तम असा प्रतिसाद त्याला मिळाला आणि माझा उत्साह पण त्याच्याबरोबर वाढला. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2005 साली दिग्गज म्हणून मी एक कॅलेंडर केलं की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज लोक म्हणजे स्टॉलवर्ड्स म्हणू आपण, अशा व्यक्ती त्या कॅलेंडरमध्ये होत्या. म्हणजे उदाहरणार्थ सामाजिक सेवामध्ये बाबा आमटे होते, उद्योगामध्ये शंतनुराव किर्लोस्कर होते, नाट्य या विषयासाठी डॉक्टर लागू होते, संगीत या विषयासाठी लता मंगेशकर, आशा भोसले आणि बाबूजी म्हणजे सुधीर फडके होते, बाबासाहेब पुरंदरे होते, चित्रा नाईक होत्या. त्याच्या पुढच्या वर्षी मी गुरु शिष्य परंपरा अशी दिनदर्शिका सादर केली की ज्याच्यामध्ये गुरु आणि शिष्य ही परंपरा जी संगीतामध्ये चालत आलेली आहे त्याची एक झलक त्या कॅलेंडरमध्ये होती. गुरुचा रंगीत फोटो मोठा आणि शिष्याचा छोटा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आणि गुरुच्या कलेविषयीची आणि त्याच्या सादरीकरणाविषयीची माहिती, अशी अप्रतिम अशी माहिती प्राध्यापक अजित सोमण यांनी लिहिलेली होती. त्यात अजित सोमण हे जे आहेत पुण्यातले बासरीवादक आहेत, ज्येष्ठ आणि लेखक पण आहेत. त्यांनी दरवर्षीच्या या कॅलेंडरमध्ये अतिशय मोलाचा असा वाटा हा कॉपी रायटिंगचा उचललेला आहे आणि लोक आवर्जून त्या कॉपीविषयी नेहमी सांगतात. त्याच्या पुढच्या वर्षी गंधर्व पर्व ह्या विषयावरती मी दिनदर्शिका सादर केली. जे पूर्वीच्या काळात होऊन गेलेले गंधर्व उपाधीने ज्यांना सन्मानित केलं गेलंय असे जे कलावंत होते पण जे आज हयात नाहीत आणि ज्यांनी शास्त्रीय संगीतावरती आपला एक ठसा वेगळा उमटवलेला आहे, अशा कलावंतांचे रिस्टोर केलेले फोटो म्हणजे जुन्या फोटोंवरून खराब झालेले असतील त्या फोटोवरून सुद्धा रिस्टोर केलेले असे ते फोटो होते. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी सवाई गंधर्व महोत्सवाला मी उपस्थित राहण्याला 25 वर्ष झाल्यामुळे आणि 25 वर्ष मी सलग सवाई गंधर्वमध्ये फोटोग्राफी करत असल्यामुळे सॅल्युटेशन टू द मास्ट्रो म्हणून पंडित भीमसेनजींचेच 25 वर्षातल्या वेगवेगळ्या भावमुद्रा असलेलं एक स्वराधिराज म्हणून कॅलेंडर गेल्या वर्षी प्रकाशित झालं. आणि आता यावर्षी बजमे गझल म्हणजे गझल मधल्या गायक आणि गायिकांची प्रकाशचित्र असलेलं कॅलेंडर यावर्षी आलेलं आहे. नक्कीच. तुमच्याशी आपण बोलताना वेगवेगळ्या दिग्गजांची नावं घेतलेली आहेत. आपल्यासोबत परांजपे सर आहेत. सर, यांच्यातल्या अनेकांच्या मैफिली तुम्ही ऐकल्या असतील, वेगवेगळे अनुभव असतील, त्याचा या सगळ्याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर त्याविषयी सांगा. ह्या आता जी नावं घेतली गेली मोठ्या दिग्गज कलाकारांची, त्यातले बरेचसे कलाकार खूप जास्त बुजुर्ग आहेत. त्यांचं आम्ही ऐकू शकलो नाही होत, आपल्या पिढीची लोक ऐकू शकलेले नाही आहेत, पण त्यांचं ध्वनिमुद्रित संगीत आपण ऐकलेलं आहे किंवा त्यांच्याविषयी वाचलेलं बरंचसं आहे. आणि त्यांच्याविषयी वाचताना आपल्याला असं वाटतं की आपण त्या काळामध्ये असतो आणि ते जर आपल्याला ऐकायला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं, असं एक फिलिंग येऊ शकतं. आता गंधर्वांच्या वरती त्यांनी कॅलेंडर केलंय, त्यातलं बालगंधर्वांचं आपल्याला रेकॉर्ड ऐकायला मिळतं, छोटा गंधर्वांचं ऐकायला मिळतं, कुमार गंधर्वांचं ऐकायला मिळतं. ज्यांचं ऐकायला मिळाले त्याबद्दल आपल्याला आपण असं वाटतं की आपण भाग्यवंत आहोत. पण ज्या जुन्या कलाकारांचं ऐकायला मिळालेलं नाही त्याबद्दल रुखरुख वाटत राहते. मग त्यांचे शिष्य कोण, त्यांची गायकी कशी असेल ती त्यांच्या शिष्यांच्या गायनाकडे किंवा वादनाकडे बघून त्याचा विचार करायचा, असा एक छंद जडतो आपल्याला. नक्कीच. पण आपण बघितलं तर आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये इतके प्रकार आहेत, म्हणजे ख्याल, ठुमरी, तोडी, टप्पा एवढे प्रकार आहेत आणि प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल आहे, एक वेगळी खासियत आहे. तर तुम्हाला यातलं सगळ्यात जास्ती जवळचं, सगळ्यात जास्ती काय आवडतं? मला सगळ्यात जास्ती ख्याल हा जो फॉर्म आहे तो आवडतो आणि त्याच्या खालोखाल भावगीत आवडतं. आणि खूप प्रकार आहेत आणि हे सगळे प्रकार
एकमेकांवरती एकमेकांच्या बरोबर जात असतात. म्हणजे त्यातली लाईन ऑफ डिमार्केशन आहे की फरक करायचा तर तो अगदी असा काळं पांढरा असा फरक नसतो, ओव्हरलॅपिंग असतं. आणि प्रत्येक जण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या तऱ्हेने त्याच्याकडे बघत असतो. आणि कलाकार ज्या दृष्टीने त्याच्याकडे बघतो त्या दृष्टीने आपण बघायला लागलो की त्या संपूर्ण आविष्काराकडे बघताना एक वेगळा आनंद येतो. नक्कीच. म्हणजे सर या विषयावर आपण आणखी बोलूयाच. ख्याल तुम्हाला आवडतं तर त्याबद्दलही आपण बोलूयात की नेमकं त्याविषयी लोकांना माहिती देऊयात की काय असतं ख्याल आणि त्यामध्ये काय काय येतं. आणि आपल्याबरोबर पुण्यामध्ये सुद्धा आहेत सतीश सर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. त्यांचं यावर्षीची थीम आहे ती बजमे महफिल नावाची आहे. असं कॅलेंडर त्यांनी काढलेलं, त्यामध्ये अनेक जे गझल गायक आहेत त्यांचे फोटो त्यांनी त्यामध्ये आहेत. त्याविषयी आपण बोलूयात. पण आता सलाम महाराष्ट्रामध्ये एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IVN लोकमत.